पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांच्यावर पंचायत समिती कार्यालयामध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। फिर्यादी सरकारी लोकसेवक ज्ञानेश्वर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनीस सय्यद आणि अनोळखी दोन व्यक्तींविरोधात सरकारी कामात अडथळा, जबरी चोरी आणि जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 20 एप्रिल रोजी फिर्यादी जाधव पंचायत समिती आवारातील दत्त मंदिराचं दर्शन घेत मंदिरापासून कार्यालयाकडे जात असताना अनीस सय्यद हा त्यांच्या जवळ येऊन त्यांना म्हणाला, मला खंडणी द्यावी लागेल। त्यावेळेस फिर्यादीनं त्यास स्पष्ट नकार दिला। मी पहिल्यापासून शेवगावमध्ये राहिला आहे, त्यामुळे मी खंडणी देऊ शकत नाही। त्यानंतर 22 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या कार्यालयामध्ये असताना अनीस सय्यद आणि त्याच्यासोबत दोन अनोळखी इसम हे त्या कार्यालयात गेले आणि त्यांनी फिर्यादी जाधव यांना म्हणाले, तुला सांगितलेले पैसे तू का दिले नाही, असं म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना धारदार वस्तूनं त्यांच्या चेहऱ्यावर मारहाण करत फिर्यादीच्या खिशातून 5000 रुपये रोख रक्कम, गळ्यातील 1 तोळ्याची सोन्याची चेन बळजबरीनं काढून घेत दहशत निर्माण करून शिवीगाळ करून निघून गेला। त्यानंतर फिर्यादी जाधव आणि कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मिळून त्यास हाक मारून माझे पैसे आणि सोन्याची चेन परत दे असं म्हणाले असता, तुला काय करायचं ते कर, मी तुला भीत नाही असं म्हणून ते इसम निघून गेले। त्यानंतर फिर्यादी जाधव यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता शेवगाव पोलिसांनी फिर्यादीस मेडिकल करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे औषधोपचार घेऊन तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला फिर्यादी गेले असता संबंधित इसमांविरुद्ध जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।